राहुरी तालुक्यातील विविध क्षेत्रातील कामगार कष्टकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली। संघाचे अध्यक्ष कॉम्रेड बाळासाहेब सुरुडे, कॉम्रेड शरद संसारे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले। मोर्चाचे निवेदन निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तश्री यांनी स्वीकारले। मोर्चास कामगार, सेविका, मदतनीस, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब सुरुडे यांनी सांगितले की केंद्र शासनाने 29 कायद्याचे 4 श्रम कायद्यात रूपांतर केले। यामुळे देशातील कामगार कष्टकऱ्यांना न्याय हक्कापासून वंचित ठेवून कंत्राटी पद्धतीला खतपाणी दिले आहे। कुठल्याही क्षेत्रात कायम नोकरी नसल्यामुळे पेन्शन, ग्रॅज्युएटी मिळणे दुरापस्त झाले आहे। कंत्राटी पद्धतीमुळे न्यायालयात जाण्याचा हक्क सुद्धा हिरावून घेतला असून यापुढे 8 तासाऐवजी 12 तासाचा दिवस धरणार आहेत। स्त्री कामगारांना रात्रपाळीत काम करावे लागेल। यामुळे महिला कामगारांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच प्रचंड बेरोजगारीत वाढ होत आहे। याविरुद्ध एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले। कॉम्रेड शरद संसारे यांनी सांगितले की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सेविका, मदतनीस यांना जाणून बुजून वेतन, पेन्शन, ग्रॅच्युइटी व सुट्टी आदींचा लाभ दिला जात नाही। वर्षानुवर्षे सेवा देऊन पण त्यांना कायम कामगार संज्ञेत घेत नाही। सेविकांना योजनाबाह्य कामे देऊन कमी मानधनात जास्त काम घ्यायचे आहे। यातून शासनाची महिला बाबतची भूमिका स्पष्ट होते। शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पन्नावर आधारित किंमत देण्याऐवजी बाहेरून शेतमाल आयात करून येथील किमती नियंत्रित केली जाते। हे सरकार कामगार, शेतकरी विरुद्ध असून अदानी, अंबानी यांना पायगाड्या घालत आहे। हा सरकारचा खरा चेहरा आहे हे ओळखले पाहिजे असेही ते म्हणाले। यावेळी मिठूबाई शेख, अश्रू बर्डे, मालन माळी, सुमन कवाने, सुनीता धसाळ, भागीरथी पवार, सुनीता साळवे, शोभा पटेकर, अर्चना कुलकर्णी, ज्ञानेश्वर जाधव, रमेश डुकरे, सुनील ठाकर, बाबूलाल पठाण, किशोर वाघ, जालिंदर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती। आज महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने जे केंद्र सरकारने कामगार कष्टकऱ्यांचे जे 29 कायदे होते ते रद्द करून 4 कायद्यामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे। या 4 कायद्यामध्ये पूर्वी जे कामगारांचे असलेले फायदे, कामगारांना जे असलेले हक्क, वेतनाचा हक्क, कायम करण्याचा हक्क, नुकसान भरपाईचा हक्क, हे सर्व हक्क त्या यांनी काढून घेतलेले आहेत आणि कंत्राटी पद्धत अंमलात आणलेली आहे। कंत्राटी पद्धत अंमलात आणताना कुठलंही कायद्याचं संरक्षण कामगारांना ठेवलेले नाही। पूर्वी स्त्री कामगारांना रात्रपाळी काम देऊ नये, 6च्या नंतर कुठलीही स्त्री कर्मचारी रात्रपाळीत कामाला ठेवू नये असा जो कायदा होता तो रद्द केला आणि स्त्री कर्मचाऱ्यांना सुद्धा रात्रपाळीची ड्युटी करण्याला भाग पाडलेला आहे। असे हे 4 समसंहिता कायदे नवीन आलेले आहेत। त्याच्यामध्ये पेन्शन, ग्रॅच्युइटी, कंत्राटी पद्धतीमुळे पेन्शन, ग्रॅच्युइटी ही सर्व कामगारांची बादच केलेली आहे। कुठलाही पेन्शन, ग्रॅच्युइटीचा हक्क ठेवलेला नाही। केवळ औद्योगिक क्षेत्रामध्येच नाही तर जे सरकारचे उद्योग आहेत, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा कायम नेमणुका आता बंद केलेल्या आहेत। कंत्राट पद्धतीने क्लास 4 ते क्लास 3 हे सर्व कंत्राटी पद्धतीने, इंजिनियर क्लास 2 सुद्धा काही कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमणूक घेतलेला आहे। फक्त वन क्लास ऑफिसरच फक्त आता हाजरी पत्रकावर, बस्टरवर आणि पे शीटवर राहणार आहेत। पुढच्या काळात पे शीटवर सरकारी नोकर सुद्धा दिसणार नाहीये अशी परिस्थिती या सर्व कायद्यांनी निर्माण केलेली आहे। जो कामगाराला कोर्टात जाऊन न्याय मागण्याचा हक्क होता ती लेबर कोर्ट सुद्धा रद्द करण्याचा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि त्याऐवजी लवादाकड त्या मागण्या सोपवायच्या असा एक निर्णय घेतलेला आहे। कामगारावर संपबंदी लादलेली आहे। यापुढेच कामगारांना संप करता येणार नाही, संप केला तर गुन्हे दाखल होतील। अशा या सर्व गोष्टी या केंद्र सरकारने या 4 संहिता कायद्यामध्ये आणलेल्या आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आणि ते रद्द करावेत म्हणून पूर्ण देशभर आज संप पुकारून आंदोलन, निदर्शनं प्रत्येक तहसील कार्यालयावर चाललेले आहेत, केलेले आहेत आणि लोक करतायत। एवढंच या निमित्तानं आम्ही राहुरी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस
आज तहसील मध्ये आलेले आहे आमच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी. आम्हाला गेली 2 महिने झाले केंद्राचं मानधन पण नाहीये आणि इतर ऑनलाईन कामाची आमच्यावर सक्ती केली जाते. योजना बाह्य काम आम्हाला दिले जाते ते रद्द करावे आणि लाडक्या बहिणींचे काम पण ते फार जबाबदारीचे आहे ते पण त्यांनी आमच्यावर दिलेले आहे. त्या कामाची आम्हाला सक्ती करू नये. केवायसी त्यांनी सेतू केंद्रात करण्याचे एक त्यांना सूचना द्या तशा लाभार्थ्यांना. आणि आम्हाला जो मोबाईल दिलेला आहे तो 4G चा मोबाईल आहे आणि अजिबात चालत नाही, चांगल्या कंपनीचा नाही. आणि आता प्रत्येक काम आम्हाला मोबाईलवर आहे. FRS याचं त्याचं सगळे काम मोबाईलवर आहेत. चांगल्या प्रतीचा मोबाईल द्यावा किंवा टॅब द्यावा अशी आमची मागणी आहे. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.